ओडिशा राज्यात वीज क्षेत्राच्या खासगीकरणानंतर टाटा पॉवर व्यवस्थापनाकडून खर्च कपात या नावाखाली सुमारे 10,000 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आला आहे। या निर्णयाविरोधात देशभरातील कामगार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे कोल्हापूर परिमंडळ कार्यालयासमोर केंद्रीय उपमहामंत्री अमर लोहार, सचिव विजय कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, कार्याध्यक्ष अनिल लांडगे, सचिव राहुल भालबर, मधुकर माळी, राजेंद्र ढाले, सरकार अध्यक्ष दिलीप गुरव यांनी धरणे आंदोलन केले। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने सरचिटणीस सचिनजी मेंगाळे आणि निलेश खरात आम्ही आज ओरिसाची राजधानी भुवनेश्वर इथे या ठिकाणी आलेलो आहोत। या वीज उद्योगाचं खासगीकरण झाल्यामुळे भुवनेश्वर किंवा ओरिसा राज्यामध्ये टाटा पॉवर्स यांनी या ठिकाणी खासगीकरणामुळे ही कंपनी ताब्यात घेतलेली आहे। या ठिकाणी खासगीकरणामुळे 10,000 वीज कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी कामावरून कमी केलेले आहेत। या ठिकाणी हे कामगार कमी केल्यामुळं नैराश्यातून तन्मय सेन नावाच्या एका कंत्राटी कामगाराने आत्महत्या केलेली आहे। या ठिकाणी हे खासगीकरण होऊ नये ही भारतीय मजदूर संघाची इच्छा आहे। राज्यात कुठेही खासगीकरण होता कामा नये। वीज उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खासगीकरण चालू असताना या ठिकाणी या कंत्राटी कामगारांना 10,000 कंत्राटी कामगारांना कामावरनं कमी केलेलं आहे। त्यांना पुन्हा कामावर घ्यावं यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने महाराष्ट्रातून आम्ही पदाधिकारी ओरिसाच्या वीज कंत्राटी कामगारांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत।